नंदुरबार शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली। नंदुरबार शहराचा वाढता विस्तार आणि शहरात घडत असलेल्या विविध घटना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। सदर खर्च आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येणार। शहराच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण नेहमीच दक्ष असू। सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्या गेल्यास बारीक सारीक संघटनांवर लक्ष राहील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आपण निर्णय घेतो आहे। आपण त्याच्यासाठी सर्वे करायला सांगितला होता। एकंदरीत पूर्ण शहराचा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सर्वे झाला असून सुमारे त्याला 3 कोटी 80 लाख रुपये लागतात। तर त्याच्यासाठी तो प्रस्ताव मी आदिवासी विकास विभागाकडे तसेच या ठिकाणी DPTC कडेही पाठवायला सांगितलं आहे। एक तर DPTC मधून किंवा आदिवासी विकास विभागामधून हे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी आम्ही मंजुरी करून देऊ, जेणेकरून शहराची सुरक्षितता आणि सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी राखण्याच्या दृष्टीने आणि सर्व या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि मनमोकळेपणाने राहतील, कोणालाही कशाची भीती राहणार नाही, यासाठी आपण हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवू, जेणेकरून या शहराला शिस्त लागेल। बाकीचे जे अवैध काही गोष्टी चालतात त्या गोष्टी चालणार नाही, याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आम्ही हे उपाययोजना करतो आहोत। तसंच दुसरं मी सांगितलं की ठीक आहे, यावर्षी जरी चांगलं पर्जन्यमान झालं असेल, चांगला पाऊस पडला असेल, तरी इथलं जे विरचक धरण आहे, विरचक धरणावर आजूबाजूच्या गावांचा लोड आहे आणि त्याचबरोबर शहराचाही लोड आहे, शहरही वाढत आहे आणि पुढे मागे निश्चितपणानं पाण्याची गरज पडणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तापी नदीवरून सुद्धा जे काही प्रपोजल तयार केले आहे ते प्रपोजल सुद्धा आता मी मंजुरीला घेऊन जाणार आहे।